नमस्कार मित्रांनो. कुठल्याही गव्हर्नमेंट एक्झामसाठी द इंडियन एक्सप्रेस अँड द हिंदू हे दोन न्यूजपेपर भरपूर महत्त्वाचे आहेत आणि ह्या पेपरमधला एक इम्पॉर्टंट सेक्शन म्हणजेच इकॉनॉमीचा. आपल्यापैकी बरेच मुलांना गव्हर्नमेंट एक्झाम द्यायची इच्छा तर असते, पण या गव्हर्नमेंट एक्झाम्समध्ये प्रत्येक एक्झाममध्ये इकॉनॉमीचं सेक्शन असल्यामुळे बरेच विद्यार्थी हार मानून जातात. मित्रांनो, तुम्ही हार नका मानू. आपण या व्हिडिओच्या माध्यमातून द इंडियन एक्सप्रेस या न्यूजपेपरमधला इकॉनॉमीचा सेक्शन एकदम सरळ व सोप्या भाषेत शिकण्याचा प्रयत्न करणार आहोत. चला मग बिना उशीर करता या व्हिडिओला सुरुवात करूया. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण ह्या 7 इम्पॉर्टंट टॉपिक्सवर बोलणार आहोत. सगळ्यात पहिला जो टॉपिक आहे ते आपण बघणार आहोत की FDI काय असतं आणि तो FPI पासून कसा डिफरंट असतो. फिस्कल डेफिसिटचा कन्सेप्ट आपण जाणून घेऊ. आपण CPSE हे काय असतं आणि त्याच्याच कॅपिटल एक्सपेंडिचर म्हणजेच कॅपेक्स हे काय असते आपण ह्याच्याबद्दल जाणून घेऊ. तर शेअर मार्केटच्या आपल्या सेक्शनमध्ये प्राईस बँड हे काय असतं आपण ह्याच्याबद्दल थोडी चर्चा करू. तसंच कालच्या लेक्चरमध्ये जसं आपण PNGRB थोडंसं चर्चा केलेली होती ती काय आहे, ते काय काम करते. तसंच एक कंटिन्युएशनमध्ये त्याची एक न्यूज आली, आपण त्याच्याबद्दल नक्की चर्चा करू आज. आणि आपण हे पण बघू की इंडियाला वॅक्सिन कॅपिटल ऑफ द वर्ल्ड का बोललं जातं आणि त्यात पण पर्टिक्युलरली हैदराबादला वॅक्सिन कॅपिटल का बोललं जातं, तर हे पण आपण बघू. आणि त्यानंतर आपल्या इंडियाचे 8 कोर इंडस्ट्रीज कुठल्या आहेत आणि त्याचा कसा प्रोग्रेस चालू आहे. तर लॉकडाऊननंतर ते वाढत आहेत की कमी होत आहेत, स्लोडाऊन आहे की ग्रोथ आहे, आपण त्याच्यात बघूया. तर चला मग आजचे आपण एकदा ओव्हरव्ह्यू घेऊया. तर आजचा इंडियन एक्सप्रेस असा दिसतोय. ओके, ह्याच्यात पण आज कालसारखेच 12च न्यूज आहेत आणि ह्यापैकी आपण हे 7 इम्पॉर्टंट कॉन्सेप्ट्सना हात लावणार आहोत जे आजच्या न्यूजपेपरमध्ये आलेले आहेत. तर आपण दरवेळीप्रमाणे हे जे करंटशी रिलेटेड स्टॅटिक पोर्शन जे असतील त्याच्यावर लक्ष देऊ आणि या हिशोबाने आपण आपला पहिला विषय जो आहे म्हणजेच FDI आणि FPI ह्या दोघांमधला डिफरन्स जाणून घेऊया. FDI ह्याचा सिम्पल वर्ड्समध्ये मिनिंग होतो फॉरेन डिरेक्ट इन्व्हेस्टमेंट आणि FPIचा अर्थ होतो फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टमेंट. ओके, इझी अँड सिम्पल. पण आता फॉरेन डिरेक्ट इन्व्हेस्टमेंट आणि फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टमेंट या दोघांमध्ये फरक काय. तर फॉरेन डिरेक्ट इन्व्हेस्टमेंट जेव्हा तुम्ही बघता, ओके, फॉरेन डिरेक्ट इन्व्हेस्टमेंटमध्ये कुठे इन्व्हेस्टमेंट जाईल, ती तुम्ही जमिनीत इन्व्हेस्टमेंट केली, कोणाला पर्सनल जे असतील जे कामगार आहेत त्या लोकांना ट्रेनिंग दिली, तिकडे एक नवीन फॅक्टरी बांधली, तुम्ही तिकडे येऊन त्या लोकांपर्यंत पैसे पोहोचवत आहे आणि तिकडे एक अशी इन्व्हेस्टमेंट करायची भरपूर टाईमसाठी तिकडे राहील. लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट ज्याला आपण बोलतो एका जागेवर, त्याला आपण कशात कन्सिडर करणार, FDIमध्ये. ओके, म्हणजे जर FDI कोणी कुठल्या कंट्रीमध्ये केली असेल तर तो माणूस किंवा ती कंपनी किंवा ती कंट्री त्या इन्व्हेस्टिंग कंपनीमध्ये किंवा कंट्रीमध्ये भरपूर वेळसाठी थांबणार आहे. ओके, म्हणून FDI थोडा प्रिफरेबल असतो. आणि FPI काय, फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टमेंट. पोर्टफोलिओ म्हणजे काय, जे आपले स्टॉक मार्केटमध्ये शेअर्स लिस्टेड असतात तर ते शेअर का लिस्ट करतात, पैसे भेटावे म्हणून, की आम्हाला पैसे द्या तुम्ही, आम्ही त्याच्या बदले तुम्हाला आमच्या कंपनीचा एक शेअर देऊ, एक पार्ट बनवू तुम्हाला. तसेच बाहेरच्या कंट्रीजमधले जर कोणाला इन्व्हेस्टमेंट करायचे, फॉरेन म्हणजे बाहेरची, पोर्टफोलिओ म्हणजे कंपनीमध्ये इन्व्हेस्ट करणं शेअर्समध्ये, आणि आय म्हणजे ऑब्व्हियसली इन्व्हेस्टमेंट. ओके, गुंतवणूक करणं. तर जर स्टॉकमध्ये जर कुठल्या कंपनीच्या कुठल्या बाहेरच्या व्यक्तींनी किंवा कंपनीनी जर पैसे लावले तर आपण त्याला काय बोलू, फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टमेंट. जर कंपनी लावली असेल तर त्याला आपण फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टमेंट बोलतो, ती वेगळी कन्सेप्ट आहे, पण FPIशी रिलेटेडच आहे. तर FDI जर म्हटलं तर लॉंग टर्मसाठी ॲक्च्युअल इन्व्हेस्टमेंट ऑन ग्राउंड तुम्हाला दिसेल की बिल्डिंग बांधतायत, कंपनी बांधतायत, व्हेकल परचेस करतात वगैरे वगैरे. आणि FPI तुम्हाला असं डिरेक्टली काय नाही दिसणार, पण स्टॉक मार्केट तुमचं वरती जाताना दिसेल का, कारण की भरपूर इझी आहे, कारण की त्या लोकांनी त्याच्या पैशाच्या बदल्यात शेअर घेतले. ओके, तर मग या दोघांपैकी बेटर कुठलं आहे, तर असा क्वेश्चन येऊ शकतो तुम्हाला कधी. तर मग FDIला आपण नेहमी बेटर कन्सिडर करतो का, कारण की हे इन्व्हेस्टमेंट आहे जे लाँग टर्मसाठी, बरोबर, लाँग टर्म असेट्स क्रिएट करतं. आणि जे असेट ह्याच्यात जे मशिनरी येईल किंवा जे बिल्डिंग बनतील, जे फॅक्टरीज बनतील, जे एम्प्लॉयमेंट येईल, ते तर राहूनच द्या, ते तर आहेच. पण त्याऐवजी FDIने जे कंट्री टू कंट्री पार्टनरशिप जी बोलतो ना, स्ट्रॅटेजिक इम्पॉर्टन्स जे आपण बोलतो, ती पण भरपूर वाढते. म्हणून FDIला थोडं जास्त प्रेफरन्स दिलं जातं. ओके, वन्स अन इन्व्हेस्टर इन्व्हेस्ट थ्रू FDI, इट शोज दॅट ही इज रेडी फॉर अ लाँग टर्म पार्टनरशिप. एकदम लाँग टर्मसाठी तो इन्व्हेस्टमेंट करतो, कारण की जर तुम्ही फॅक्टरी बांधायला पैसे टाकायला घेतले तर तुम्ही लगेच काढून घेऊन नाही जाऊ शकत. आणि तेच प्रॉब्लेम आहे FPIचा, की जर त्या इन्व्हेस्टरला वाटलं की आता समजा इंडियामध्ये कोणी इन्व्हेस्ट केले आणि समजा कुठल्या अमेरिकाचा इन्व्हेस्टर आहे, तर अमेरिकाच्या इन्व्हेस्टरला जर वाटलं की FPI थ्रू जर त्यांनी इन्व्हेस्ट केलेलं आहे, त्याला वाटलं की यार नाही बरोबर नाही, इंडियाचं स्टॉक मार्केट किंवा त्याची कंडिशन बरोबर नाही, तर तो काय करेल, तर एकसाथ सगळा पैसा पुल आउट करून टाकेल. ठीक आहे, आणि त्याच्यामुळे काय होतं, एक तर स्टॉक मार्केट पडेल, मग इंडियाची जी रेटिंग आहे ग्लोबल स्टँडर्ड्सवर ती पडून जाईल. आणि याच्यामुळे FPIला थोडंसं आपण नेगेटिव्ह माइंडने बघतो. त्याचा पण इम्पॉर्टन्स आहे, पैसे इन्व्हेस्टमेंटच आहे एक प्रकारची, पण तेवढी सेफ इन्व्हेस्टमेंट नाही कन्सिडर करत जेवढी FDI कन्सिडर करतो. ओके, आता आपण नेक्स्ट टॉपिक बघूया. तर नेक्स्ट टॉपिक आहे फिस्कल डेफिसिटबद्दल. तर हावाला जर तुम्ही आर्टिकल बघितलं असेल, पहिलाच आर्टिकल होता त्या आजच्या न्यूजपेपरमधला, तर त्यात इंडियाच्या फिस्कल डेफिसिटबद्दल भरपूर बोललं गेलं की आपले जे खरंच जे ग्रोथ दाखवते ती तेवढीच ग्रोथ आहे का, ती पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह आहे, त्याच्यावर ते दिलेलं आहे. आपल्याला तेवढ्या डिटेलमध्ये जायची गरज नाही.
जर आपण फिस्कल डेफिसिटबद्दलच बोलू आपण त्यातलं, तर फिस्कल डेफिसिट बेसिकली काय, भरपूर इझी वेमध्ये जर डिस्क्राईब करायचं झालं, समजा तुमची पॉकेट मनी आहे 100 रुपये, ठीक आहे, पण तुम्ही त्या महिन्याला तुम्ही खर्च केला 150 रुपये. ओके, मग ते जे 50 रुपये तुम्ही वरचे खर्च केले, तुम्ही कोणाला तरी बोला असेल की हां तुला 50 रुपये नंतर देतो, किंवा कोणाकडून लोन घेऊन तुम्ही ते 50 रुपये खर्च केले, कसे पण केले असू द्या, मग ते 50 रुपये जे एक्स्ट्रा तुम्ही खर्च केले ते तुम्हाला कधी ना कधी परत द्यायचेच आहे ना. ते तुमचा डेफिसिट झाला. तुमचा चादर होती 100 रुपयापर्यंतची, पण तुम्ही पाय पसरले 150 रुपयेपर्यंत, मग तो एक्स्ट्रा जो अमाऊंट आहे ती झाली फिस्कल डेफिसिट तुमची. हे तर इझी वेमध्ये आलं, छोटं एक्झाम्पल. आता ह्यालाच जर ह्या एक्झाम्पलला तुम्ही भरपूर मल्टिप्लाय केलं तर तुम्हाला काय भेटेल, एका कंट्रीचं फिस्कल डेफिसिट. ओके, तसंच प्रत्येक गव्हर्नमेंट, ऑलमोस्ट प्रत्येक गव्हर्नमेंट, कारण की सगळ्या गव्हर्नमेंटचं काम असतं काय, पब्लिक वेलफेअर, मग त्यांना पब्लिक इन्व्हेस्टमेंट करायला लागतात, आणि ते किती पण केलं ते कमीच असतं. पण ते किती करायला पाहिजे त्याच्यावर पण आपण पुढे चर्चा करूच. म्हणूनच काय होतं, प्रत्येक गव्हर्नमेंट काय करतं, जर ते लोक जर समजा आपण एका माणसाचं एक्झाम्पल घेतलेलं आपलं, तर पॉकेटमध्ये 100 रुपये होती, तर गव्हर्नमेंटसाठी आपण 100 करोड पकडू, तर त्याने जर 100 करोड रुपये जर कमवले टॅक्सेसच्या थ्रू, किंवा जर काही ड्युटीज असतील, काही लिवाईज असतील, तर त्याच्या थ्रू जर 100 करोड रुपये कमवलेले, तर त्या लोकांनी जो एक्सपेंडिचर केला, जो पब्लिक इन्व्हेस्टमेंट केला, लोकांना जे गव्हर्नमेंट एम्प्लॉईज आहेत त्यांना सॅलरी दिली, जे मनरेगासारखे जे स्कीम्स आहेत त्याच्यामध्ये त्या लोकांनी पैसा टाकला, असे सगळे खर्च करून त्या लोकांनी समजा 150 करोड रुपये खर्च केले, ठीक आहे, पब्लिक इन्व्हेस्टमेंटसाठी. तर मग ते जे मधला जो 50 करोडचा जो डिफरन्स आहे, दॅट डिफरन्स इज टर्म्ड ॲज फिस्कल डेफिसिट. ओके, तर हे आहे फिस्कल डेफिसिट इझी वेमध्ये. पण जर पुढे जर आपण याला बघितलं की किती असायला पाहिजे, कारण की आपण जेव्हा अर्ली 2000s किंवा लेट 1990sमध्ये होतो, तर आपण एक टेंडन्सी बघितली की सगळ्या गव्हर्नमेंट काय करतात, नुसतं बाहेरून लोन घेतात आणि इन्व्हेस्टमेंट करत जातात, की खर्च करतात. आता ह्याच्याने प्रॉब्लेम काय होतो की मार्केटमध्ये एवढा पैसा येऊन जातो की लिक्विडिटी भरपूर वाढते, आणि त्याच्यामुळे एकतर ब्लॅक मनी भरपूर वाढतं, आणि त्यानंतर की टू मच ऑफ मनी चेजिंग टू लिटिल गुड्स असं होऊन जातं, की भरपूर पैसा आहे आणि गोष्टी कमी आहेत. तुमच्याकडे 10च ऑप्शन आहेत खरेदी करायला, पण सगळ्यांकडे पैसा आहे, तर सगळे लोकच त्यासाठी मागतील ना, की मला द्या, मी सगळे पैसे देतो. त्याने काय होतं, त्या गोष्टीची भाव वाढायला जातो, आणि त्याला आपण बोलतो इन्फ्लेशन, हो की नाही. तर मग तसंच इन्फ्लेशन वाढायला लागतं. म्हणून काय केलं गव्हर्नमेंटने, की आपण एक असा ॲक्ट बनवला, त्याचं नाव होतं FRBM, फिस्कल रिस्पॉन्सिबिलिटी अँड बजेट मॅनेजमेंट ॲक्ट. तो होता 2003मध्ये आलेला. तर त्याच्या थ्रू आपण काय केलं, की एक सिंपल गोष्ट केली, की आपण जे आपलं सेंट्रल गव्हर्नमेंट आहे किंवा स्टेट गव्हर्नमेंट आहे त्यांना एक आपण चेनने बांधून टाकलं, की बाबा बघा तुम्हाला एक्सपेंडिचर करायचं आहे, वी अग्री, तुम्हाला करायलाच पाहिजे, थोडा एक्स्ट्रा एक्सपेंडिचर करायला लागणार, कारण की आपल्याला वेलफेअरसाठी काम करायचं आहे. पण ते किती करणार तुम्ही, तर दॅट वॉज डिसाइडेड टू बी 3% ऑफ द GDP. जर आपण समजा 100 करोडची GDP होती आपली, तर त्या GDPमधलं 3% म्हणजे 3 करोड रुपये एक्स्ट्रा, म्हणजे आपण खर्च किती करू शकतो, जर 100 करोडची GDP आहे तर 103 करोड रुपये खर्च करू शकतो. ओके, त्या 3%, कारण की मग तेवढा वायबल आहे, आपण तेवढा लोन केला, मग आपण तो रिपे करू शकतो पुढच्या वर्षात. त्याच्यात भरपूर सगळे अँगल्स आहेत, की आपण तो लोन रिपे करू शकतो की नाही, त्याच्याने इन्फ्लेशन किती वाढेल, त्याने लोकांमध्ये जी पर्चेसिंग पॉवर ती वाढते की कमी होते, तर त्याच्यानंतर असे जे छोटे मोठे कन्सेप्ट्स आहेत, तर त्याच्यामुळे आपण सगळं कॅल्क्युलेट करून आपण जो पर्सेंट ठरवलं तो होता 3% ऑफ द GDP. आणि कुठला ॲक्ट होता तो, FRBM ॲक्ट ऑफ 2003. ओके, कूल. तर आता आपण थर्ड कन्सेप्टकडे जाऊया, CPSE आणि कॅपिटल एक्सपेंडिचर. भरपूर इझी कन्सेप्ट आहे, असं काय नाही. तर या न्यूजमध्ये काय होतं, तर आपले जे फायनान्स मिनिस्टर आहेत त्यांनी सांगितले की सगळ्या CPSEsना की तुमचा जो कॅपिटल एक्सपेंडिचरचा जो बजेट आहे, कॅपेक्स याला बोलतो आपण, तो तुम्ही अजून वाढवा आणि जास्त खुलेप्रमाणे एक्सपेंडिचर करा. आता हे का म्हणतात त्याच्यावर आपण डिस्कशन करू, पण पहिले बघूया CPSE काय असतं. तर तुम्ही नाव ऐकले असेल की आपल्याकडे हिंदुस्तान एरोनॉटिकल्स लिमिटेड आहे, ONGC आहे, किंवा जर असं बघायला गेलो तर गेल आहे, सेल आहे, राईट. तर हे सगळे काय करतात, गेल म्हणजे गॅस अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड, सेल म्हणजे स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड, असे भरपूर कंपनीज आहेत इंडियाकडे, ठीक आहे, जे पब्लिक सेक्टरमध्ये असून काम करतात. तर C म्हणजे काय, सेंट्रल, P म्हणजे काय, पब्लिक, S म्हणजे सेक्टर, E म्हणजे एंटरप्राइज. म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटच्या जे पण ऑर्गनायझेशन्स आहेत, ठीक आहे, जे काम करतात कोणाच्या थ्रू, कोणासाठी, माणसांसाठी ऑब्वियसली, इंडियन्ससाठी, आणि कोणाच्या अंडर येतात ते सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अंडर. तसेच SPSE पण येतं. S म्हणजे स्टेट होऊन जातो, स्टेट पब्लिक सेक्टर एंटरप्राइज, आणि CPSEवर आपण बोलतो म्हणजे ते काय झालं, सेंट्रल पब्लिक सेक्टर एंटरप्राइज. ओके, आणि ते कॅपेक्स काय म्हणजे कॅपिटल एक्सपेंडिचर. आता कॅपिटल एक्सपेंडिचर काय असतं बरं, तर 2 टाईपचे एक्सपेंडिचर असतात, एक तर वर्किंग किंवा करंट एक्सपेंडिचर आणि कॅपिटल एक्सपेंडिचर. वर्किंग, आता आपण वर्किंग म्हणजे काय करतो, रोज काम करतो ना, म्हणजे काय, तसंच लक्षात ठेवायचं की वर्किंग किंवा करंट नेहमी एका इलेक्ट्रिसिटीमध्ये जर बघितलं की करंट नेहमी फ्लो असतो, तेव्हा ती गोष्ट चालू राहते. म्हणजे जी गोष्ट तुम्हाला दर महिन्याला किंवा दर दिवशी करायला लागते, जसं तुम्हाला दर महिन्याला रेंट द्यायला लागतो किंवा इलेक्ट्रिसिटीचं बिल भरायला लागतं किंवा लोकांचे वेजेस किंवा सॅलरीज द्यायला लागतात, ते तुमचं काय झालं, करंट एक्सपेंडिचर किंवा वर्किंग एक्सपेंडिचर. तो बिझनेस चालू ठेवण्यासाठी ते गरजेचं आहे. आणि दुसरं असतं कॅपिटल एक्सपेंडिचर म्हणजेच कॅपेक्स.
ते काय असतं बरं की आपण लाँग टर्मसाठी जे करतो ना, पहिले जसं आपण बघितलं FDI वगैरे होता, ते लाँग टर्म इन्व्हेस्टमेंटमध्ये आपण लँड विकत घेतो, कार विकत घेतो किंवा असं पर्सोनलला ट्रेनिंग देतो. पर्सोनल्स म्हणजे जे आपले एम्प्लॉईज आहेत त्या सगळ्यांना जे आपण ट्रेनिंग वगैरे देतो, तर हे कॅपिटल एक्सपेंडिचर आहे. भरपूर लाँग टर्मसाठी आपण काय कुठे आपलं जे आपले एम्प्लॉईज आहेत त्यांच्यासाठी जर समजा कुठे टाउनशिप वगैरे बांधली, तर हे सगळे कॅपिटल एक्सपेंडिचर लाँग टर्मसाठी जे चालतं. ओके, इकडे झाले. त्यात काय फक्त खरेदी करते का नाही, बाय, मेंटेन किंवा इम्प्रूव्ह. म्हणजे जर कुठली जमीन नसेल ती आपण बाय केली तर ते काय आलं कॅपिटल एक्सपेंड. तिकडे जर काय बांधलं, तिकडे समजा एक टाउनशिप बांधली तर ते काय बायमध्ये झालं. मेंटेनमध्ये काय तिकडे टाउनशिप होती, तिकडे त्याला मग तुम्ही मेंटेन केलं, मग त्याच्यावर पण अजून खर्च केला तर मेंटेनमध्ये पण. आणि इम्प्रूव्ह म्हणजे काय, तिकडे जी समजा 100 एकरची जागा होती, तुम्ही अजून इम्प्रूव्ह करून त्याला मोठी बनवली, का तिकडे स्विमिंग पूल नव्हता, तुम्ही स्विमिंग पूल बांधला, तो पण कॅपिटल एक्सपेंडिचरमध्ये येईल. ठीक आहे, कारण की हे खर्च तुम्ही एकदाच करता, लाँग टर्मसाठी करा, सारखे नाही करायला लागत, राईट. म्हणून ते कॅपिटल एक्सपेंडिचर. आता ह्याच्याने होईल का, हे का करावं कोणी, तर भरपूर इझी कन्सेप्ट आहे, याच्यात काही हार्ड नाही. की आता समजा मोठी अमाऊंट जर ह्या सेंट्रल पब्लिक सेक्टर एंटरप्राइज आहेत ते लोकांनी खर्च करायला स्टार्ट केला, त्या लोकांनी सांगितलं की हां इकडे आपण एक ब्रिज बांधूया आता आपल्या सोसायटीमध्ये, किंवा एक अफोर्डेबल हाऊसिंग सोसायटी बांधू आपल्या एम्प्लॉईजसाठी. त्याच्याने काय होणार, एकतर लँडची डिमांड वाढेल, मग तिकडेचे जे विकतात त्याला पैसा भेटेल. त्यानंतर तिकडे जेव्हा कन्स्ट्रक्शन चालू होईल त्या कन्स्ट्रक्शनच्या अंतर्गत भरपूर लोकांना एम्प्लॉयमेंट भेटेल, त्या एम्प्लॉयमेंटच्या थ्रू त्यांना पैसा भेटेल. त्याच्याने काय होईल, ते लोक अजून पर्चेसिंग पॉवर वाढेल आणि त्याच्याने काय होईल, त्याची डिमांड वाढेल. तर आपण दुसरा एक कन्सेप्ट अजून बघितला तर आता समजा ते बोलले की आम्ही गाडीच घेऊ. ठीक आहे, ऑटोमोबाईल सेक्टर तुम्ही आता बघत असाल की चांगल्यापैकी थोडा ट्रॅकमध्ये यायला लागला आहे. का, कारण की डिमांड भरपूर वाढली, लोकांना पब्लिक ट्रान्सपोर्ट यूज नाही करायचे, स्वतःचे वेगळे इंडिव्हिज्युअल ट्रान्सपोर्टने जायचे. मग असं हळूहळू करत जेव्हा थोडे मात्रामध्ये भरपूर लोक जेव्हा एक गोष्ट करायला लागतात आणि त्याचा इफेक्ट आपण नक्कीच इकॉनॉमीवर बघू शकतो. ते आपण बघूच हळूहळू की ते कसं होतं. म्हणजे येणाऱ्या थोड्या दिवसांमध्ये जर असं सगळं नीट चालत राहिलं, एवढा एक्सपेंडिचर होत राहिला तर मग चांगलंच होईल. कारण की लोकांकडे पैसा येईल, जो आता कोविडच्या याच्यात लोकांकडून पैसा गेलेला होता तर तो त्यांच्याकडे हळूहळू परत येत जाईल. पण तो एकदमच जास्त आला तरी पण प्रॉब्लेम आहे, नसला तरी पण प्रॉब्लेम आहे. आता ते कसं मॅनेज करते गव्हर्नमेंट, आपण ह्याच्यावर नक्कीच लक्ष ठेवू. तर हे जे सांगितले फायनान्स मिनिस्टरनी की CPSEजना तुमचा कॅपेक्सचा जो टार्गेट आहे तो किंवा त्याच्याहून जास्त तुम्ही खर्च कराच. ओके, नेक्स्ट पॉईंटवर बघूया आपण. तर ॲज युजल आपण जसं नेहमी स्टॉक मार्केटबद्दल पण बोलत असतो की त्यातले थोडे टर्मिनॉलॉजीज. आपण काल पोर्सेसबद्दल बोललो की जी एक अशी काय बोलतात त्याला, असा स्टॉक मार्केट जो नॉन इंग्लिश स्पीकिंग कंट्रीमध्ये आहे त्याला आपण बोर्सेस बोलतो, मग त्याला स्टॉक मार्केट नाही बोलत. तसंच आजचा एक कन्सेप्ट आहे प्राईस बँडचा. तर ही न्यूज अशी इम्पॉर्टंट नाही, फक्त त्यात प्राईस बँड त्या लोकांनी दिलेलं आहे की त्याला प्राईस बँड भेटली. ठीक आहे, तर मग प्राईस बँड काय असतं बरं, तर स्टॉक मार्केटचं रिलेशन जर बघितलं तर जेव्हा पण एक नवीन कंपनी एका दुसऱ्या स्टॉक मार्केटमध्ये IPO म्हणजे इनिशियल पब्लिक ऑफरिंग म्हणजे पहिल्यांदा उतरणार असते कंपनी त्या स्टॉक मार्केटमध्ये, तर मग त्याचा एक फिक्स प्राईस नसतो. का, कारण की आता येणार आहे ना, त्याच्या पहिले बायर्स अँड सेलर रेडी असतात, पण कुठे परचेस करायचं, काय परचेस करायचं, किती प्राईजला परचेस करायचं, तर त्या हिशोबाने त्यांना काय भेटते तर प्राईस बँड भेटतो एक. तर तो प्राईस बँड काय करेल की एक अमाऊंट असेल समजा 10 ते 20 रुपयाच्यामध्ये, तर ह्याच्यामध्येच त्याचा शेअरची प्राईस असेल स्टार्टिंग प्राईस. आणि त्याच्यानंतर मग जेवढे बायर्स आहेत जेवढे त्याचे सेलर्स आहेत त्या हिशोबाने त्याची प्राईस फ्लक्च्युएट होईल. पण स्टार्टिंग पॉईंट काहीतरी पाहिजे ना, म्हणून त्या इनिशियलसाठी प्राईस बँड दिला जातो. एक कन्फर्म प्राईस नाही पण त्या रेंजमध्ये असेल. तसंच मग बर्गर किंगचा आता IPO होणार आहे आणि त्याची प्राईस बँड असेल मोस्टली 59 to 60 रुपीजच्या आसपास. मग रिजनेबल शेअर आहे. जर तुमचा पण कुठे असं डीमॅट अकाउंट वगैरे असेल आणि तुम्हाला इंटरेस्ट असेल आणि तुम्ही तेवढं रिस्क घेऊ शकता, तर छोट्या लेवलवर तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता कुठल्या ना कुठल्या याच्यात. तर मग सायमल्टेनियसली अभ्यासाच्या ऐवजी हे पण चालू ठेवा जर पॉसिबल असेल तर, नाही तर मग फक्त अभ्यासावर फोकस करा, नंतर ते हळूहळू बघता येईल आपल्याला. ओके, आता नेक्स्ट पॉईंट बघूया आपल्याकडे काय. हो, हा भरपूर इम्पॉर्टंट टॉपिक आहे सध्यासाठी. वॅक्सिन सगळ्यांना पाहिजे की कोरोना व्हायरसची वॅक्सिन कधी येईल. पण ह्या सगळ्याच्यामध्ये आपल्याला एक गोष्ट जी कळली आहे की वर्ल्डमध्ये जर वॅक्सिन पाहिजे तर इंडियाशिवाय लोकांकडे ऑप्शन नाही आहे. इंडियाला एवढं का महत्त्व भेटतं या सगळ्यामध्ये की इंडियामध्येच वॅक्सिनची का आस आहे. कारण की एकतरी आपल्याकडे रिसर्च अँड डेव्हलपमेंट जरी एवढा नसेल होता तेवढा एक्सपेंडिचर नसेल, पण इंडियाला वॅक्सिन फार्मसी बोलतो आपण. इंडियामधूनच जवळपास वर्ल्डचे 60% ऑफ द टोटल प्रोडक्शन ऑफ वॅक्सिन कुठं होते इंडियामध्ये. म्हणजे एवढी कॅपॅसिटी. वर्ल्डमध्ये जवळपास 8 बिलियन लोक होतात. आता 7.5 बिलियनच्या वरती म्हणून 8 पकडतो आहे मी. 8 बिलियन लोकांचा 60% म्हणजे जवळपास 4.5 बिलियन लोकांची वॅक्सिन कुठे बनते, फक्त इंडियामध्ये. ओके, आणि त्यात पण जर आपण पुढे बघू की हैदराबादचा त्यात कसा रोल आहे. तर हे कसं झालं बरं की इंडियामध्ये कशी एवढी वॅक्सिन व्हायला लागली, एवढं आपण प्रोडक्शन का झालं, तर याच्यातले भरपूर पॉईंट्स आहेत, भरपूर फॅक्टर्स आहेत. एक जो इम्पॉर्टंट फॅक्टर आहे की अफोर्डेबल लेबर सप्लाय. आता ह्याच्यात भरपूर इकॉनॉमिस्ट जे आहेत ते बोलतात की आपण चीप लेबर सप्लाय बोलतो, पण चीप हा जो वर्ड आहे तर त्याचा असं इन्फिरियर क्वालिटी बरोबर होतं. पण आपल्याकडे कसं आहे की
क्वालिटी वर्कफोर्स आहे, क्वालिटी लेबर आहे, पण तो कसा आहे अफोर्डेबल आहे, तो चीप नाही आहे, अफोर्डेबल आहे. तर तुम्ही कुठे पण लिहाल तर चीप नका लिहत जाऊ, अफोर्डेबल लिहत जा. त्याच्याने वाचण्याला पण बरं वाटतं आणि तुम्ही इंडियाबद्दल बोलताय किंवा कुठल्याही कंट्रीबद्दल बोलताय, कुठलाही लेबर फोर्स चीप नसतो, तो अफोर्डेबल असतो, राईट. तर अफोर्डेबल लेबर सप्लाय. आणि सेकंडली आपण जी मशिनरी यूज करतो आहे ती इंटरनॅशनल स्टँडर्डची आहे. कारण की आतापर्यंत जे आपण करत होतो, जसं आपण पहिले सॉफ्टवेअरसाठी होतं की आपण आउटसोर्सिंग कंपनी होतं, आपल्याकडे लेबरचा कॉस्ट कमी होता, म्हणून लोक काय करायचे, इंडियामध्ये येऊन सगळं मॅन्युफॅक्चरिंग सेटअप करून टाकायची किंवा जे पण त्यांचा सेटअप आहे BPOचा वगैरे, आणि आपल्या इकडचे लोक काम करायची. पण त्याचंच तसं आपण थोडं बघून की असं कसं करू शकतो, काय करू शकतो आपण, म्हणजे वर्ल्डचे बेस्ट प्रॅक्टिसेस आहेत ते आपण इंडियामध्येच अडॉप्ट केले, आणि त्याच हिशोबाने वॅक्सिनचं पण आपण मॅन्युफॅक्चरिंग एकदम वर्ल्ड क्लास लेवलवर करतो आहे. आणि तसंच पुढे जर आपण तिसरा पॉईंट बघितला की इंडियाचं जर तुम्ही लोकेशन बघितलं, आपण स्ट्रॅटेजिकली एकदम मिडल पोझिशनवर आहोत. अख्तर आपला पेनिन्सुला जो येतो आपला, तो परफेक्ट आपल्याला मिडल ईस्टचा पण आपल्याला ॲक्सेस येतो, आशियन कंट्रीजचा पण ॲक्सेस येतो, आणि दोन्ही साईडने आपण पुढे कनेक्ट करून एकतर सुएझ कॅनलच्या थ्रू आपण जाऊ शकतो युरोपच्या इकडे, आणि तेच मलाका स्ट्रेट, आणि पुढे मग पनामा कॅनलच्या इकडनं आपण परत नॉर्थ अमेरिका आणि अमेरिकन कॉन्टिनेंट्सपर्यंत पोहोचू शकतो. आपल्याकडे चांगली कनेक्टिव्हिटी आहे, लँडनी पण, वॉटरनी बोला, आणि एअरनी तर ऑब्व्हियसली आहेच आहे. तर म्हणून एक चांगली स्ट्रॅटेजिक लोकेशनवर आहोत आपण, आणि हे 3 इम्पॉर्टंट फॅक्टर्स आहेत की हां आपल्याकडे हे सगळं पॉसिबल आहे, आणि आपल्याकडे एकदम हाय क्वालिटीचे लोक आहेत, जी सायंटिस्ट आहेत, जी ह्याच्यावर भरपूर चांगल्यापणे काम करत आहेत, आणि आपण त्याला पुरेपूरपणे उपयोग करून घेतो आहे. पण आता याच्यात जर अजून बघितलं की इंडियाचा 60%, इंडिया एकटा 60% ट्रान्सपोर्ट करतो आहे वॅक्सिन्स, ठीक आहे. पण त्यातल्या त्यात एकटा हैदराबाद आहे, ओके, तो किती पर्सेंट करतो, 33% ऑफ द टोटल प्रोडक्शन. 60मधला 33 नाही, 100पैकी 33 येतो फक्त हैदराबादमधून, आणि पूर्ण इंडियामधून टोटलचं 60% येतो आहे. तर हैदराबादमध्ये का, कारण की ते पण ऑब्व्हियसली किनारपट्टीच्या जवळ आहे, एकदम किनारपट्टी नाही आहे त्याला, पण किनारपट्टीच्या जवळ आहे. आणि त्यानंतर तिकडे पहिलेपासूनच थोडे बेसेस होते फार्मसीजचे, आणि ते त्यांनी हळूहळू एक्सपांड करून ते वॅक्सिनवरच त्या लोकांनी स्पेशलाइज केलं, आणि वॅक्सिन कॅपिटलच आपण जवळपास त्याला कन्सिडर करू शकतो आता. आणि एक चांगली गोष्ट म्हणजे अशी की जी आपण रशियाची जी वॅक्सिन बोलतो आहे स्पुटनिक 5, तर त्याचा जो प्रोडक्शन आहे ते पण इंडियामध्ये होणार ते कन्फर्म झालेलं आहे. त्याचं हिटिरो बायोफार्मास्युटिकल्स नावाची एक कंपनी आहे, त्याच्याकडे ते लायसन्स आले, आणि ते लोक प्रोड्यूस करणार आहेत, आणि आता ते एक्सपोर्ट होईल की नाही होईल ते नाही माहिती आपल्याला अजून, पण इंडियाकडे तर नक्कीच आपल्याला भेटणार आहे, तर तसं काही एक हरकत नाही. आता स्पुटनिक 5 जर आपण बघायला गेलो तर स्पुटनिक 5 त्याचं नाव का पडलं त्या वॅक्सिनचं, तर भरपूर इझी आहे. कारण की जेव्हा अमेरिका आणि USSR तेव्हा त्यांची जेव्हा कोल्ड वॉर चालू होता, तेव्हा त्यांच्या इकडे स्पेस रेस चालू होतं की स्पेसमध्ये पहिले कोण पोचणार. तर मग त्याच्यात पहिली जी सॅटेलाईट जे आउटर स्पेसमध्ये गेली ती होती स्पुटनिक 1, ठीक आहे, स्पुटनिक. तर मग तशी रेस चालू होती. मग आता पण तशीच वॅक्सिन बनवायची रेस चाललेली की कोण पहिले वॅक्सिन बनवणार. म्हणून रशियाने आता बोलतात भरपूर लोक की भरपूर स्पेक्युलेशन्स आहेत, सगळे कॉन्स्पिरसी थिअरीज पण असू शकतात की त्यांनी गडबडीत बनवलेली आहे, त्याची खरेच एवढी एफिकसी नाही आहे, ते एवढी इफेक्टिव्ह नाही आहे वगैरे, पण ते सगळं राहू द्या. पण आता ही वॅक्सिन वॉर चालू होते ना, की पहिले स्पेसवर होतं की स्पेसमध्ये कोण बनवेल पहिले जाईल. तर आता होतं की वॅक्सिन कोण पहिले बनवेल, म्हणून रशियाने पहिले बनवायचा क्लेम केला, आणि तिकडच्या जे प्रेसिडेंट आहेत व्लादिमीर पुटिन, त्यांनी सगळ्यात पहिले तो शॉट घेतला स्वतःच्यात. तर मग म्हणून त्याचं नाव स्पुटनिक 5 त्या लेगसीच्या. तर मग जर म्हणजे असा प्रश्न, कारण की भरपूर इझी आहे, तर हा विचारणं शक्यता कमी आहे, पण आपल्याला माहिती असायला पाहिजे. तसंच आपण मागच्या 1-2 लेक्चरमध्ये बघितलेलं की ऑक्सफर्डची पण एक काय बोलतात त्याला वॅक्सिन आहे, त्याचं नाव आपण भरपूर चांगल्यापैकी लक्षात ठेवायला सांगितलं आहे. ते नाव काय असेल ते तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की लिहून सांगा, कारण नाहीच तर मी तुम्हाला आन्सर लास्टला देईनच, ओके. तर हा एक होतं की इंडिया आणि पर्टिक्युलरली हैदराबादला वॅक्सिन कॅपिटल का बोललं जातं. आता नेक्स्ट टॉपिक बघूया की 8 कोर इंडस्ट्रीज, ओके. कुठल्याही कंट्रीची एक कोर असते, ठीक आहे. आता अर्थची एक कोर आहे, ठीक आहे, मग त्याबाहेर आउटर कोर, त्याबाहेर मग मॅन्टल, त्यानंतर मग बाहेर क्रस्ट, असे सगळे आपला अर्थचं स्ट्रक्चर आहे. तसंच कुठल्या इकॉनॉमीचा पण किंवा इंडस्ट्रीचे पण कोर असतात, ठीक आहे, ज्याच्या बिना बाकीची इंडस्ट्रीज नाही चालू शकत, बरोबर. आपल्या जर अर्थला कोर नसेल तर बाकीची गोष्टी नाही चालू शकणार. तसंच जर एका इकॉनॉमीच्या इंडस्ट्रीला जर कोर नसतील तर मग बाकीच्या इंडस्ट्रीज नाही चालू शकतात. हे असतात कोर इंडस्ट्रीज, एकदम इझी वर्ड्समध्ये. तर असे इंडियामध्ये आपण 8 इंडस्ट्रीज असे ज्यांना आपण काय बोलतो, कोर इंडस्ट्रीज बोलतो. तर का त्यांना कोर इंडस्ट्रीज बोललं जातं, का इझी, परत जसं आपण बोललेलो की ह्याच्या बिना बाकीचे इंडस्ट्रीज काम नाही करू शकणार. तर हे कुठलं, तर हे 8 आहेत: सिमेंट, स्टील, इलेक्ट्रिसिटी, फर्टिलायझर्स, कोल, क्रूड ऑइल, रिफायनरी आणि नॅचरल गॅस.
आता हे जे आहेत तर ते आहेत वाटत सोपे, पण कधी कधी लक्षात ठेवायला भरपूर हार्ड होऊन जातं, कारण की आपण कधी ना कधी एक ना एक मिस करून जातो. तर भरपूर इझी वेमध्ये तुम्ही लक्षात ठेवू शकता. आता तुम्ही एकदा इमॅजिन करा की एका बंजर जमीनच्या समोर आहे आणि तुम्हाला तिकडे घर बांधायचं. तर घर बांधायला तुम्हाला काय काय लागेल? सिमेंट आणि स्टील लागेल, राईट? आता तुम्ही घर बांधलं, घराच्या आत गेला, तुम्हाला बोला अरे इकडे तर अंधार आहे, तर तुम्हाला काय लागेल? लाईटसाठी काय लागणार? इलेक्ट्रिसिटी. मग तुम्ही काय पहिले गेलं? सिमेंट आणि स्टीलनी काय बनवलं? घर बनवलं. त्यात आत लाईट नव्हती म्हणून इलेक्ट्रिसिटीनी काय केलं तुम्ही? लाईट लागली, मग इलेक्ट्रिसिटी आलं. नंतर तुम्ही बोलत अरे यार भूक लागली, मग तुम्ही बाहेर गेला, शेती करायला लागला, पण शेतीची स्पीड स्लो आहे म्हणून तुम्ही काय वापरलं? त्यात आता फर्टिलायझर. मग फर्टिलायझर तुमच्या जेवण वगैरे बनवण्यासाठी आता तुमच्याकडे धान्य आहे, पण ते आता जेवण बनवणार कसं? म्हणून तुम्ही परत आला, तुम्ही कोल यूज करून सगळं गरम करायला लागला. पण तुम्हाला कळलं की यार हे कोल करून जास्त वेळ नाही टाकू शकतो, भरपूर धूर होतो याच्यात, काय कळतच नाही मग मला. मग तुम्ही काय केलं? फोन उचलला आणि फोन लावला की अय सुनो बाय, अपने को क्रूड ऑइल चाहिए. मग तुम्ही क्रूड ऑइल तिकडनं डिग केला सगळा मस्तपैकी, त्या क्रूड ऑइलला रिफाईन केलं आणि रिफायनरीमधून तो रिफाईन करून त्यातून नॅचरल गॅस एक्स्ट्रॅक्ट केला आणि तो नॅचरल गॅस तुम्ही परत यूज केला तुमच्या जेवण बनवण्यासाठी आणि तसं तुमचं भूक मिटली. ठीक आहे, तुम्ही घर बनवलं सिमेंट आणि स्टीलच्या मदतीने. त्यानंतर तुम्ही आत गेलात, अंधार होता, अंधार मिटवायला इलेक्ट्रिसिटीचा वापर केला. भूक लागली, बाहेर गेला, सगळं जेवण अन्न तुम्ही पिकवण्यासाठी तुम्ही फर्टिलायझरचा इस्तेमाल केला. ते अन्न पकवण्यासाठी तुम्ही आत आला तर तुम्हाला कोल वापरायला लागलं, तुम्हाला कोल नको होता म्हणून तुम्ही बाहेर गेलात, तुम्ही क्रूड ऑइल शोधलं, त्या क्रूड ऑइलला तुम्ही रिफाईन केलं, त्यातून नॅचरल गॅस एक्स्ट्रॅक्ट केला आणि त्याच्याने परत जेवण बनवलं. तसे तुमची भूक भागली आणि हे होते आपले 8 कोर इंडस्ट्रीज. तर ह्याचं जर जो इम्पॉर्टंट पॉईंट होता या जे न्यूजपेपरमध्ये कवर केलं आहे की मागच्या 8 महिन्यांपासून स्ट्रेटली, ठीक आहे, म्हणजे 8 महिने म्हणजे जवळपास आतापासून मार्चच्या आसपासच पकडू आपण. तर मार्चपासून आतापर्यंत हे जे 8 कोर इंडस्ट्रीज आहेत आपले ते कॉन्ट्रॅक्ट करतात. म्हणजे काय, त्यांची डिमांड त्यांच्यात तेवढी नाही, तेवढं ज्यांची एक बेस असतो आपला त्याच्या लेवलपर्यंत ते नाही जातात. आणि ह्या महिन्याचं जे होतं ते -2.5% आहे, तेवढी कमी झालं आहे ते. ओके, तर म्हणजेच काय होतं की जर कोर इंडस्ट्रीजमध्ये जर तुम्हाला डिमांड नाही भेटत आहे, मग बाकीचे जे तुमचे जे पेरिफेरीवर जे इंडस्ट्रीज असतील, जे या कोर इंडस्ट्रीजवर डिपेंडंट आहेत, तर त्या इंडस्ट्रीजमध्ये पण डिमांड कमी आहे. आणि त्याच्यानेच ओव्हरऑल आपल्याला काय कळतं की इकॉनॉमीमध्ये डिमांड कमी होते. डिमांड का कमी होते? एकतर लोक, ते आपण नक्की बघूच पुढे की जो कोविड इम्पॅक्ट आहे तो एक सेक्शन असतो इंडियन एक्सप्रेसमध्ये कवर केलेला, तर त्याच्यात कसं सांगितलं त्यांनी की काय इम्पॅक्ट आहे, डिमांड का नाही वाढणार आणि का स्पेक्युलेशन्स आहेत. तर म्हणजे बेसिकली असंच की हे जर 8 कोर इंडस्ट्रीजचं जर कॉन्ट्रॅक्ट होत आहेत, ह्यांच्यातच जर डिमांड नाही आहे, म्हणजेच काय की पेरिफेरीमध्ये जे इंडस्ट्रीज आहेत, ज्या कोर इंडस्ट्रीजवर डिपेंडेंट जे इंडस्ट्रीज आहेत, ते लोक डिमांड तेवढी क्रिएट नाही करत. आणि ते लोक का नाही डिमांड करत आहेत? कारण की जे आपण कस्टमर्स आहोत तेच डिमांड नाही करत आहेत. आणि ते का नाही डिमांड क्रिएट करत? कारण की त्यांच्याकडे एकतर पैसा नसेल किंवा ते भरपूर अजून ते कन्फ्युजनमध्ये आहेत की आपण आता खर्च करूया का, नंतर आपल्याकडे नक्की जॉब असेल का, ती जॉब राहणार आहे का, ह्याच्या आपल्याकडे आता जो थोडा बहुत इन्कम येतो तो आपल्याला पुरणार आहे का, हे असे भरपूर सगळे क्वेश्चन्स असतात, भरपूर सगळे त्याच्यात तर्कवितर्क आहेत. आणि ह्या सगळ्याच्या हिशोबाने कॉन्ट्रॅक्शन चालूच आहे आणि मागच्या 8 महिन्यापासून सलग कॉन्ट्रॅक्शन चालू आहे. आणि हे आपण असं जर चालत राहिलं तर आपण आपल्याच इंडियाचा रेकॉर्ड तोडू की किती वेळ आपण कोर इंडस्ट्रीजला कॉन्ट्रॅक्ट करू शकू. आणि विच इज नॉट गुड, विच इज नॉट गुड टू बी हॅपनिंग. तर मग हे होते 8 कोर इंडस्ट्रीज आणि त्याचा रिलेशन की कसं इंडियावर त्याचा इफेक्ट होऊ शकतो. आणि आजचा सेकंड लास्ट टॉपिक जो आहे तो म्हणजे PNGRBचा. आपण कालच बोललेलो की पेट्रोलियम अँड नॅचरल गॅस रेग्युलेटरी बॉडी, जो PNGRB ॲक्ट ऑफ 2006च्या अंतर्गत आपण बनवलेला होता. काय रेग्युलेटिंग बॉडी. मग काय रेग्युलेट करणार की पेट्रोलियम आणि काय नॅचरल गॅस ह्याचं एक्स्ट्रॅक्शन सोडून, म्हणजे त्याला खोदण्याचं तेवढं जर आपण वगळता बाकी सगळे पण जी गोष्टी आहेत ती, त्याचं रिफायनरी झालं, स्टोरेज झालं, ट्रान्सपोर्टेशन झालं, डिस्ट्रीब्युशन झालं, मार्केटिंग झालं, सेल झालं, हे सगळ्यावर रेग्युलेट कोण करतं? PNGRB करतं. फक्त ते ज्या जमिनीतून काढत असतो आपण त्याच्यावर रेग्युलेशन नाही करत आपण. का फक्त PNGRBमध्ये काय बघणार की त्याचं एकदा निघून झालं त्याची रिफायनरी, स्टोरिंग, ट्रान्सपोर्टेशन, डिस्ट्रीब्युशन, मार्केटिंग आणि सेल्स, हे सगळी गोष्ट PNGRB बघणार. ओके, मग आता ह्याचीच कालच आपण बघितलेलं, आता ह्याच्याच कंटिन्युएशनमध्ये काय आले की मुंबई, दिल्ली आणि गुजरात या 3 स्टेट्समध्ये जे OMCs म्हणजे काय असतात? ऑइल मार्केटिंग कंपनीज. तर OMCs काय करतात की तिकडे लोकल लेवलवर एक कंपनी जी स्टेट लेवलची असते, स्टेट गव्हर्नमेंटची असते, तर त्यांच्याबरोबर कोलॅबरेट करतात आणि ते लोक मग CNG जो असतो, आपण जे CNG भरतो गाडीमध्ये, ते तिकडे मार्केट करतात. डायरेक्ट तुम्ही जर बघितलं तर डायरेक्ट तुम्हाला BPCLचं किंवा OICचं असे क्वचितच दिसतील की ते लोक डायरेक्ट विकतात. ठीक आहे, तर कारण की PNGRBने काय सांगितले की आपल्याकडे हेल्दी कॉम्पिटिशन असायला पाहिजे. सगळं जर पेट्रोल पण HPCL आणि BPCL असे ह्या सगळ्यांनी विकले आणि जर CNG पण तुम्ही लोकच विकायला लागलं तर बाकीच्या कंपनीजचं काय होणार? म्हणून त्यांनी काय केलं, एक फिक्स्ड अमाऊंटपर्यंत त्या लोकांना अलाव केलं की तुम्ही एवढं विकू शकता, पण त्याऐवजी जे पण तुम्हाला विकायचे तर तुम्हाला ते स्टेट लेवलचे जे पण बॉडीज आहेत त्यांच्याबरोबर तुम्हाला कोलॅबरेट करायला लागेल. तसंच मग महाराष्ट्रामध्ये तुम्ही बघत असाल भरपूर सगळे असे लोकल लेवलचे कंपनी दिसतील जे
काय बोलतात त्याला, हे जे CNG वगैरे ते विकतात. तसंच दिल्लीला गेला तर तिकडे इंद्रप्रस्थ गॅस जेवाले आहेत ते करतात. मग गुजरातमध्ये गेला तर गुजरात पाईपलाईन आहे. तर हे सगळे मिळून असे मार्केट करतात कशाला, CNGला. पण आता काय झालं की ह्यांचा जो कॉन्ट्रॅक्ट होता तो एक्सपायर झाला आहे. मग आता काय, आता मग OMCs बोलले की आता ठीक आहे, म्हणजे आपल्याकडे टाईम आहे, मग आपण स्वतःच्या हिशोबाने विकू. म्हणजे पण ते PNGRB काय बोलत नाही, आपल्याला कॉम्पिटिशन पाहिजे, हेल्दी कॉम्पिटिशन पाहिजे मार्केटमध्ये. तर मग त्यांनी सांगितले की OMCs जे आहेत ते आता पण डायरेक्टली रिटेल लेवलवर स्वतःच्या जे त्यांच्याकडे जे पेट्रोल पंप्स वगैरे आहेत त्याला यूज करून तिकडे CNG नाही विकू शकत. त्यांना आता पण ते जे स्टेट लेवलचे जे बॉडीज आहेत त्यांच्याबरोबर कोलॅबरेट करायलाच लागेल. याच्याने काय होईल की त्यांना मोनोपोली नाही येणार, की आता जर पेट्रोल आणि डिझेल आहे तर तुमच्याकडे ऑप्शन बोटावर मोजण्या एवढे आहेत. काय HP कडे जाईल किंवा BPCLकडे जाईल किंवा ऑइल इंडिया लिमिटेडकडे जाईल, आणि बाकीचे असतील ते छोटे मोठे रिलायन्सचे पण थोडे थोडे जण भरपूरच क्वचित आहेत. ते थोड्या फ्युचरमध्ये आपल्याला एखाद वेळ दिसतील, आणि फ्युचर वेळमध्ये आपल्याला काय माहिती ह्याची गरज पण नाही लागणार, सगळे इलेक्ट्रिक पण होऊ शकतं. दॅट इज ऑल्सो पॉसिबिलिटी. तर असेच आहेत. मग तसंच CNGच्या बाबतीत पण नको होते, कारण की आपल्याला ऑब्व्हियसली आता ग्रीनर फ्यूलकडे वळायचे आहेत. तर मग असे सगळे ऑप्शन्स आपल्याला एक्सप्लोर करायला लागतील. आणि त्यात जर मोनोपोली होत राहिली किंवा कॉम्पिटिशन नसलं तर मग त्यात कस्टमरचाच लॉस होतो. का? कारण की आपल्याला हाय प्राईस पे करायला लागतात. तर मग हे होतं PNGRBबद्दल. आणि आपण जसं मगाशी बोललेलो की जर 8 कोर इंडस्ट्रीज आहेत ते जर कॉन्ट्रॅक्ट व्हायला लागलेत तर मग त्याचं काय प्रॉब्लेम होऊ शकतो. तर त्याचा आपण बघितलं की 8 कोर इंडस्ट्रीज का कॉन्ट्रॅक्ट होतात, कारण की जे पेरिफेरल इंडस्ट्रीज आहेत ते कॉन्ट्रॅक्ट होतात. ते का होत आहेत, कारण की लोकांकडे पैसा आहे पण तो खर्च करू की नको, किंवा नाही तर लोकांकडे पैसाच नाही आहे तर मग ती डिमांड नाही, म्हणजे इन शॉर्ट. तर ती डिमांड काय आहे, का नाही आहे, तर त्याचं भरपूर इम्पॉर्टंट असे 3 रिझन दिलेले आहेत. एक तर म्हणजे लॉकडाऊनचा रिस्क. अजून पण लोकांना वाटतं की हां लॉकडाऊन होऊ शकतो किंवा नाही होणार. तर तो जो स्पेक्युलेशन आहे की हां होईल की नाही होईल, होईल की नाही होईल, तर ते तसंच सगळे लोक गेस करतात. मग ते एक आहे की जर आता लॉकडाऊन लागला तर माझ्याकडे परत पैसे नाही येणार, तर मी जर आता खर्च केला तर नंतरचा पैसा कसा काढू मी. आता जर मी लोन उचललं, लॉकडाऊन लागला तर मग काय करणार. मग तो स्पेक्युलेशनचा रिस्क आहे, आणि तो एक भरपूर इम्पॉर्टंट फॅक्टर आहे ज्याच्यामुळे लोक आता खर्च करायला मागत नाहीत. अशा भरपूर सगळ्या गोष्टी जे लोकांना खर्च करायचे पण ते लोक ते जे त्यांचं बोलतं ना पोस्टपोनमेंट ऑफ परचेसेस असं चालू आहे. का? कारण की बोलतात आता आहे माझ्याकडे पैसा पण नंतर नाही भेटला तर काय. म्हणून तो एक भरपूर इम्पॉर्टंट प्रॉब्लेम आहे लॉकडाऊनचा रिस्क. आणि अजून पण लोक बोलतात की अजून त्यांना असं वाटतं की हां ठीक आहे, थोडं थोडं सावरत आहे, पण अजून पण तुम्ही बघितलं असेल भरपूर सगळे प्री प्रायमरी स्कूल्स वगैरे ते शटडाऊन होत आहेत. का? कारण की ऑब्व्हियसली त्या लोकांना माहिती आहे की आता इकडे काय मुलांना कोण लगेच लगेच तर पाठवणार. मग 1-2 वर्ष तरी प्री प्रायमरी आणि प्रायमरीचा जे एक फ्लरिशिंग बिझनेस मॉडेल होता तो सध्या एकदम चौपट झालेला आहे, कारण की ते आता करणार काय, छोट्या मुलांना पाठवणारच नाही. मग ते पण सगळे बंद होत आहेत. मग आपण जे बोलतो की इकॉनॉमी ग्रो करते, पण ते खरंच ग्रो करणार आहे का तेवढ्या स्टेटनी, त्या ह्याच्यात पण स्पेक्युलेशन आहे की हां काय काय बोलतात हां करेलच, काय काय बोलतात नाही करू शकणार. काय काय लोक अजून पण वेट अँड वॉचच्या मूडमध्ये की आता कसं होईल काय होईल. आणि लास्ट बट नॉट द लिस्ट इज इन्फ्लेशनरी प्रेशर. आणि इन्फ्लेशन म्हणजे काय की परसिस्टंट इन्क्रीज इन द प्राईस ऑफ अ ग्रुप ऑफ कमोडिटीज. ओके, म्हणजे एक जर ग्रुप आहे कमोडिटीची, एकच नाही भरपूर सगळे जर कमोडिटीजमध्ये जर कन्सिस्टंटली प्राईस इन्क्रीज होते तर त्याला आपण इन्फ्लेशन बोलतो. आता तुम्हाला माहिती आहे की जर पहिले केस कापायचे होते तर त्याला जास्तीत जास्त 50, 60, 70 रुपये लागायचे. आता तोच नाहीवाला ते तुमचे तेच केस कापायला जवळपास 120, 150, काय काय लोक 200 रुपये पण घेतात. का? तर तो बोलतो की नाही, एकतर तो सांगेल की तुम्हाला ते एक्स्ट्रा ते प्रोटेक्टिव्ह गेअर वगैरे द्यायला लागतात, ते कपड्याचं ते जे कवरिंग होतं ते नाही वापरू शकत, त्यांना ते वेगळे कवरिंगवाले ते महाग आहेत वगैरे वगैरे, असे सगळे तुम्हाला तर्कवितर्क भेटतील. पण तेवढंच नाही त्याच्यात ना, त्यात त्यांच्यावर हे पण आहे की जे लॉकडाऊनमध्ये त्यांचा जो धंदा बंद होता तर त्यांना ती पण रिकव्हरी करायची, म्हणून त्याच्यात पण ते थोडं एक्स्ट्रा चार्ज करत आहेत. म्हणून काय जी गोष्ट 50-60 रुपयामध्ये होत होती आता तीच डबल ट्रिपल किमतीत आता लोक सेल करत आहेत, आणि लोकांना घ्यायला पण लागते, कारण की ते एसेन्शियल्स आहेत आणि त्याच्या बिना काय चालणार नाही. म्हणून त्या इकॉनॉमीवर आता सध्या इन्फ्लेशनरी प्रेशर आहे, आणि ते पण मोस्टली नॉन फूड आयटम्सवर आहे. ओके, तर हे 3 डाऊनसाईड रिस्क आहेत. कुठले? लॉकडाऊनचा रिस्क होईल की नाही होईल, वर्ड ऑफ कॉशन की आपण खरंच ग्रो करतो आहे का, आणि तिसरा म्हणजे इन्फ्लेशनरी प्रेशर आहे की जे पहिलेचा जो लॉकडाऊनच्या वेळेचा जो कसर बाकी होती ती आता लोक कवर करून घ्यायला बघतात, की जेवढ्या वेळ करू शकतो तेवढं छापून घ्या, आणि नंतर मग जेव्हा सगळं थंड पडेल तेव्हा की जर पडलं तर मग तेव्हा आपल्याला ते सस्टेन करायला हेल्प करेल. तर हे होते आजचे 8 इम्पॉर्टंट टॉपिक्स अबाउट वॉट वॉज इन दी इकॉनॉमी सेक्शन ऑफ द इंडियन एक्सप्रेस. तर थँक्यू. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आणि तुमच्या जर कॉन्टॅक्टमध्ये अजून लोक असतील जे कुठल्याही सिव्हिल सर्व्हिसेस किंवा कुठल्याही गव्हर्मेंट एक्झामसाठी प्रिपेअर करत आहेत, तर त्यांना सांगा की इकॉनॉमीचा भरपूर इम्पॉर्टंट आणि एक काय बोलतात वाघाचा वाटा असतो त्याच्यात, आणि जर तुम्ही ते एक नाही केलं कवर तर मग तो प्रॉब्लेमॅटिक होऊ शकतो. आणि जर त्यांना समजत नसेल, त्यांना मराठीमधून पाहिजे असेल तर आपण त्यांच्यासाठी व्हिडिओ आणतच आहोत. आणि जर तुम्हाला या व्हिडिओची PDF पाहिजे असेल तर आपला हा टेलिग्राम चॅनल आहे अभ्यास नावाचा, तर ते आपल्याकडे अभ्यास फक्त टेलिग्रामच्या लिंकसाठी नव्हता अवेलेबल, तर आपण अभ्यास केला आहे, आपण डबल अभ्यास करू. त्याच हिशोबाने आजच्या व्हिडिओला एंड करू. आवडला असेल तर नक्की शेअर करा. तुमचं कडे जर काही सजेशन्स असतील की आपण काय इम्प्रूव्हमेंट करू शकतो आपण, ते नक्की आपल्याला कमेंट सेक्शनमध्ये कळवा. थँक्यू. ऑल द बेस्ट. वाचत राहा.